हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजप शरद पवार गटाला धक्का देण्याच्या तयारीत पश्चिम महाराष्ट्रामधील बडा नेता भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली। पक्षप्रवेशाबाबत दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा सुरू। हो दे चर्चा, पण मी कुठेही जाणार नाही। शरद पवार गटातील बडा नेता भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। कधी काही होऊ शकतं, पण जयंत पाटलांसोबत माझा कोणताही संपर्क नाही। चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। भाजपाकडे मोठी ताकद असूनही आमच्याकडचे लोक लागतात। सुप्रिया सुळेंचा खोचक टोला, तर महाविकास आघाडीमधील अनेकांचा थेट आमच्याशी संपर्क। पुढच्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईल, सुनील तटकरे यांचं सूचक विधान। काही लोकांनी थेट भाजपमध्ये येण्याची भूमिका घेतली, मात्र नगरमधील काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात। बाळासाहेब थोरातांचं नाव न घेता विखे पाटलांचा टोला। राष्ट्रीय अधिवेशनानंतर भाजप आणि मनसेत चर्चेची खलबत। राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये तासभर बैठक। केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन शेलार भेटीला गेल्याची चर्चा। युतीबाबत सुद्धा चर्चा झाल्याची माहिती। मला बोलायचं तेव्हा निवडणुकीवर बोलेन। एनडीए सोबत जाण्याबाबतच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर, तर योग्य वेळी योग्य गोष्टींचा खुलासा करू, शेलारांची प्रतिक्रिया। आरक्षण राज्याचा नाही तर केंद्राचा विषय। विशेष अधिवेशनातून काही हाती लागणार नाही। मराठा आरक्षणावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया। उद्या कायदा पारित न झाल्यास परवापासून आंदोलन। जरांगे ठाम, तर 2 ते 3 जणांच्या हट्टापायी सरकार वेगळं आरक्षण लादतंय। केंद्रातलं आरक्षण आणि आमचा विषय वेगळा। जरांगे यांची प्रतिक्रिया। मी लोकसभेसाठी इच्छुक नाही, मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर भाजपचा दावा कायम असेल। उमेदवारीबाबत वरिष्ठ ठरवतील, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं वक्तव्य। जगातील सर्वाधिक मतदार आकडा भारतात। लोकसभा निवडणुकीसाठी भारतात 96.88 कोटी मतदारांची नोंदणी। केंद्रीय निवडणूक आयोगाची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।